तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण लाभ, हानी, नफा, तोटा, प्रॉफिट, लॉस हा एक नवीन टॉपिक घेऊन आलेला आहोत. मी नेहमीच प्रमाणे तुमच्याकडे एक नवीन टॉपिक घेऊन येत असतो. त्या टॉपिकवर आपण 2 ते 3 भाग बनवतो. पहिल्या भागामध्ये तुम्हाला बेसिक समजवण्यात येते. दुसऱ्या भागामध्ये क्वेश्चन वेगवेगळ्या परीक्षेत आलेले आणि तिसऱ्या भागामध्ये पण क्वेश्चन्स एम-पी-एस-सी किंवा यू-पी-एस-सी अशा परीक्षेत आलेले कठीण प्रश्न आपण घेत असतो. तर तुम्ही शेवटपर्यंत तिन्ही भाग बघता याचा मला खूप आनंद आहे. तुम्ही चांगला रिस्पॉन्स देत आहे, त्याच्यामुळे मी लाभ, हानी, नफा, तोटा, प्रॉफिट, लॉस यावर एक नवीन भाग घेऊन आलेलो आहो. तर या भागात बघा, आपण एकूण 13 प्रश्न बघणार आहोत. तर या 13 प्रश्नांमध्ये वेगवेगळे टाइप्स पाहायला मिळतील तुम्हाला. तर हा एक टाइप 1 आपण या भागामध्ये घेणार आहोत. तर बघा, जास्त न बोलता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर या ठिकाणी काय दिलेलं आहे आपल्याला, एक वस्तू ₹1200 खरेदी केली आणि ₹1440 विकली, तर शेकडा नफा किती? तर शेकडा नफ्याचे सूत्र काय? विक्री किंमत वजा खरेदी किंमत. विक्री किंमत किती आहे? 1440 आणि खरेदी किंमत किती आहे? ₹1200. ठीक आहे. आणि ही विक्री किंमत झाली, ही खरेदी किंमत झाली. भागीला काय? खरेदी किंमत आणि गुणीला काय? 100. बरोबर आहे. हे याचं सूत्र आहे. तर बघा, सूत्रामध्ये सगळ्या किमती आपण टाकल्या. आता आपण काय करणार आहोत? याच्यामधून हे मायनस करायचे. किती आले? 240. 240 भागीला 1200 गुणीला 100. बरोबर आहे. तर इथे 240, आता 24 पंचे किती होतात? 120. हा एक शून्य कटला, हा एक शून्य कटला. तर इथे 5चा भाग गेला. 100 मधला 5ने भागितलं तर 20% उत्तर येते. अशा प्रकारे हे उदाहरण सोडवण्यात आलेलं आहे. ठीक आहे. आता आपण दुसरं उदाहरण घेणार आहोत. तर बघा, या उदाहरणामध्ये बघा, एक वस्तू ₹1200 खरेदी केली आणि ₹840 विकली, तर शेकडा तोटा किती? असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. तर शेकडा तोट्याचे सूत्र काय आहे? खरेदी किंमत वजा विक्री किंमत. आता खरेदी किंमत किती आहे? ₹1200. विक्री किंमत किती आहे? ₹840. भागीला काय आहे? खरेदी किंमत. खरेदी किंमत किती आहे? ₹1200. गुणीला काय आहे? 100. बरोबर आहे. तर या सूत्रामध्ये आपण हे सगळे किमती ठेवलेल्या आहे. याच्यावरून आपल्याला उत्तर काढायचं आहे. तर बघा, इथे 1200 मधून 840 वजा केले तर किती येतात? 360. बरोबर आहे. 360 आणि हे किती? 1200 आणि हे गुणीला किती आलं? 100. तर इथे बघा, हा एक शून्य गेला, हा एक शून्य गेला, हा एक शून्य गेला, हा एक शून्य गेला. 12 एके 12, 12 तिरी 36. 3 गुणीला 10 म्हणजे किती? 30%. अशा प्रकारे हे उदाहरण आपण सोडवलेलं आहे. तर बघा, आता तिसरं उदाहरण बघा. एक वस्तूची खरेदी किंमत ₹80 आहे. जर 20% नफा पाहिजे असेल तर विक्री किंमत किती? तर बघा, ₹80 खरेदी किंमत आहे. 20% नफा पाहिजे. मग 20% नफा पाहिजे म्हणजे काय करावं लागेल? 100 मध्ये 20 मिळवावं लागेल. भागीला काय करावं लागेल? 100 करावं लागेल. बरोबर आहे. 20% नफा म्हणजे काय? 100 मध्ये काय मिळवायचे? 20 आणि त्याला भागायचे किती? 100. ठीक आहे. तर हा एक शून्य, हा एक शून्य कपला, हा एक शून्य, हा एक शून्य कपला. 12 8 96. तर या गणिताचे उत्तर किती येतं? 96. चला पुढचं उदाहरण बघा. तर याच्यामध्ये चौथ्या नंबरवर पुढचं उदाहरण आहे. तर बघा, या ठिकाणी काय म्हटलं आहे? एक वस्तूची खरेदी किंमत ₹240 आहे. तर ती वस्तू विकल्यावर 40% तोटा होत असेल तर विक्री किंमत किती? तर आपण याच्या अगोदरच्या उदाहरणात काय केलं होतं? तिथे काय होत होता? नफा होत होता. तर आपण काय केलं होतं? ही वस्तूची खरेदी किंमत जशीच्या तशी लिहिली होती. तिथे होत होता नफा. नफा होत होता म्हणजे आपण 100 मध्ये काय केलं होतं? ती संख्या मिळवली होती. आता इथे काय होत आहे? तोटा होत आहे. तरी ही संख्या वजा करावी लागेल 100 मधून. न भागीला काय घ्यावं लागेल? 100. हे लक्षात ठेवायचं. जर नफा होत असेल तर ती संख्या मिळवायची 100 मध्ये आणि भागीला 100 करायचं, आणि जर तोटा होत असेल तर ती संख्या वजा करायची आणि भागीला 100 करायचं. तर मग काय आलं इथं आता? 100 मधून 40 गेले, 60 आले आणि भागीला 100. तर हा एक शून्य, हा एक शून्य, हा एक शून्य, हा एक शून्य कटला. 24 किती? 144. तर या ठिकाणी हे उत्तर आपलं आलेलं आहे. चला पुढच्या उदाहरणाकडे जाऊया. 5वं उदाहरण. तर बघा, इथे काय आहे? एक वस्तू ₹1040 विकल्यामुळे
शेकडा नफा 30% होत असेल तर खरेदी किंमत किती? तर आता आपल्याला काय करायचं आहे, विक्री किंमत दिलेली आहे आणि शेकडा नफा दिलेला आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, खरेदी किंमत काढायची आहे. तर आपण खरेदी किंमत X मानायची. ठीक आहे. आता नफा म्हटलेला आहे तर काय करायचं, 100 मध्ये हे मिळवायचे. 100 मध्ये मिळवलं 30 तर 130 होतात आणि याला 100 नी भागायचं आणि बरोबर काय लिहील 1040 विक्री किंमत. बरोबर आहे. तर आता हे बघा, हा एक 0 आणि हा एक 0 कपून जाईल. आता 13चा भाग जातो का 104 ला? 13 8 104 बरोबर आहे. तर इथे किती आला 80 आणि इथे आहे 10. तर हा हा 80 आणि हा 10 कसा आहे भागाकारात, तर इकडे जाऊन हा गुणाकारात येईल. तर किती आलं मग उत्तर 800. अशा प्रकारे हे उत्तर आपल्याला काढता येतं. ठीक आहे. चला पुढचं उदाहरण बघूया आपण 6 नंबरचं. तर बघा, या ठिकाणी काय म्हटलेलं आहे त्यांनी, एक वस्तू 5,400 रुपयाला विकल्यामुळे शेकडा तोटा 40% होतो. तर बघा, तोटा होत असेल तर काय करायचं, एक्स आपण काय घेऊ, खरेदी किंमत. ही खरेदी किंमत एक्स घेऊ. आता तोटा होत असेल तर काय करायचं, मायनस करायचं. 100 मधून मायनस केलं तर 40 ला तर किती येतात 60. याला भागीला 100 घ्यायचं आणि इकडे काय येईल मग, ही विक्री किंमत. बरोबर आहे. तर इथे हा एक शून्य कपला, हा एक शून्य कपला. आता 6 1 6 6 9 54. इथे किती आले 900 आणि इथे किती आहे 10. तर हे काय होईल 900 गुणिला 10 म्हणजे किती आलं 9000. तर मागच्या उदाहरणात आपण काय केलं होतं, त्यांनी काय म्हटलेलं होतं आपल्याला, इथे काय नफा होतो. तर नफा होतो तर आपण काय केलं होतं, याच्यामध्ये मिळवलं होतं 100 मध्ये 30% नफा होतो म्हटले होतं. तर आपण 100 मध्ये 30 मिळून 130 लिहिले होते. आता इथे तोटा म्हटलेला आहे. तोटा म्हटलं तर इथे काय करायचं, मायनस करायचं. मायनस करून याची किंमत काढायची. ठीक आहे. चला पुढच्या उदाहरणाकडे वळूया. 7 नंबरचं उदाहरण आहे. एक वस्तू 720 रुपयाला विकल्यामुळे, हा एक प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. तर या ठिकाणी काय करायचं आपल्याला, 720 रुपयाला एक वस्तू विकल्यामुळे शेकडा तोटा 10% होतो. तर काय करायचं, याच्यामध्ये काय करायचं, वरती काय लिहायचा, वरती लिहायची नफ्याची रक्कम. ठीक आहे. आणि खाली लिहायची तोट्याची रक्कम. खाली लिहायची तोट्याची रक्कम. ठीक आहे. तर या ठिकाणी काय होईल मग, 720 गुणिला 120 भागीला 90. आता हे 90 एक 90 90 आठा 9 आठा 72. बरोबर आहे. तर इथे किती आलं 9 आठा 72. इथे 8 आलं. मग 12 आठा किती होईल 96. म्हणजे इथे किती येईल 960 रुपये. ठीक आहे. तर हे 960 या ठिकाणी आपलं उत्तर येईल. चला पुढचं उदाहरण बघूया. पुढचे उदाहरण आहे नंबर 8चं. तर याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, एक वस्तू 560 रुपयाला विकल्यामुळे शेकडा नफा किती झालेला आहे 40% आणि तर शेकडा तोटा 30% होण्यासाठी वस्तू किती रुपयाला विकावी लागेल. तर बघा या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, 560 आणि जी किंमत आधी दिलेली असते त्याला आपण काय करतो, त्याच्यामध्ये नफा म्हटलं तर हे मिळवावं लागते 100 मध्ये आणि तोटा म्हटलं तर काय करावं लागते, 100 मधून मायनस करावं लागते. ठीक आहे. तर अशा प्रकारे ही मांडणी करावी लागते आणि याला 560 ने गुणावं लागते. बरोबर आहे. तर इथे 560 गुणिला 70 येईल वरती आणि खाली काय येईल 140 येईल. बरोबर आहे. तर इथे काय होईल 14 चौ 56. इथे 4 आले. बरोबर आहे. आणि इथे 728 म्हणजे 280 या ठिकाणी उत्तर येईल. म्हणजे 280 हे आपलं उत्तर आलेलं आहे. ठीक आहे. तर याच्या अगोदरच्या गणितामध्ये आपण काय केलं होतं, चला त्याचं एक रिकॅप बघूया. तर याच्या अगोदरच्या गणितामध्ये काय केलं होतं आपण, आपल्याला जे आधी दिलेलं होतं म्हणजे तोटा आधी दिलेला होता तर त्याला आपण छेदामध्ये लिहिलेलं होतं. बरोबर आहे. इथे काय केलेलं आहे यांनी, या उदाहरणामध्ये आपल्याला नफा आधी दिलेला आहे. बरोबर आहे. नफा आधी दिलेला आहे म्हणून त्याला आपण छेदामध्ये लिहिलेलं आहे. बरोबर आहे. याच्यात तोटा आधी दिलेला होता तर तो आपण छेदात लिहिला होता. बरोबर आहे. या ठिकाणी नफा आधी दिलेला आहे तर तो आपण छेदात लिहायचा. ठीक आहे. फक्त एवढंच लक्षात ठेवायचं की जी संख्या आधी दिली, इथे शेकडा नफा आधी दिला म्हणून ती आपण छेदात लिहायचं आणि जी संख्या नंतर दिलेली आहे ती अंशात लिहायची. ठीक आहे. एवढं लक्षात राहिलं तर तुम्हाला हे दोन्ही प्रकारचे उदाहरणं सोडवता येतील. चला पुढच्या उदाहरणाकडे जाऊया. एक वस्तू 10% नफ्याने विकण्याऐवजी 30% नफ्याने विकल्यास
72 रुपये जास्त मिळतात. तर बघा या ठिकाणी काय आहे, नफा 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 असला तर मायनस करायचं, तोटा तोटा असला तर मायनस करायचं. तर या ठिकाणी 30 मधून 10 मायनस केले म्हणजे किती आले 20. तर 20% म्हणजे किती 72. तर 10% म्हणजे किती होईल रे, याच्या अर्धे करावं लागेल. जसं 20चे अर्धे 10 होतात, तर इकडे याच्या अर्धे किती होईल 36. आता याचे 100% करायचे. 100% केलं तर याच्यावर किती एक शून्य वाढला, तर याच्यावर किती वाढेल एक शून्य, म्हणजे किती आले 360. तर अशा प्रकारे खरेदी किंमत किती येईल 360. चला पुढचे उदाहरण बघूया. या ठिकाणी तोटा तोटा म्हटलेलं आहे. आता मी सांगितलं तुम्हाला नफा नफा तोटा तोटा म्हटलं तर काय करायचं, वजाबाकी करायची. तर 45 मधून 30 45 मधून 15 वजा केले तर 30 येतात. आता 30% म्हणजे किती झालं, 30% म्हणजे 24, बरोबर आहे. आता 10% म्हणजे किती होईल, आता याला कितीने भागितलं आपण 3ने, तर याला कितीने भागावं लागेल 3ने, तर याला 3ने भागितलं तर किती येईल 8. आता 100% करायचं याचे, तर याच्यावर किती शून्य वाढवला 1, तर याच्यावर किती वाढवावं लागेल 1, म्हणजे किती आलं उत्तर 80. ठीक आहे. चला पुढचं उदाहरण बघूया. 11. तर बघा एक वस्तू 10% नफ्याने विकण्याऐवजी 30% तोट्याने विकली. आता बघा नफा आणि तोटा दोन्ही असले एकाच उदाहरणात तर काय करायचे, यांची बेरीज करायची. म्हणजे 40% बरोबर काय होईल, 40% बरोबर 144 होईल. मग 10% बरोबर किती होईल, याला कितीने भागितलं 4ने, याला 4ने भागितलं तर काय होईल 4 त्रिक 12 आणि मग 2 आणि 4 24 उरले. तर 24ला कितीच्या भाग जाईल 4 सक 24, म्हणजे इथे किती येईल 36. म्हणजे 100% बरोबर किती होईल सांगा 360, बरोबर आहे. अशा प्रकारे हे 360 उत्तर या ठिकाणी आलेलं आहे. चला पुढच्या उदाहरणाकडे जाऊया. तर बघा अशा प्रकारच्या उदाहरणामध्ये जर शेकडा नफा जर आपल्याला काढायचा असेल तर काय करायचं, मोठ्या मोठ्या संख्यांची बेरीज करायची, लहान लहान संख्यांची बेरीज करायची. सारख्या सारख्या दिलेल्या असल्या तेव्हा, ठीक आहे. तर मोठ्या मोठ्यांची बेरीज किती झाली 25. सारख्या लहान लहानची बेरीज मोठ्या मोठ्यांचा गुणाकार करायचा आणि लहान लहान संख्यांचा गुणाकार करायचा. तर मोठ्या मोठ्या संख्यांचा गुणाकार झाला 25, लहान लहान संख्यांचा गुणाकार झाला 16. हे मोठ्यामधून लहान वजा करायचे आणि लहानाने भागायचं, गुणीला 100 करायचं, बरोबर आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे ही पद्धत आपल्याला करता येते. शेकडा नफा विचारला आहे आणि शेकडा नफा विचारला आहे त्यावेळेस ही पद्धत वापरायची. ठीक आहे. शेकडा तोटा विचारला आहे तर याची पद्धत वेगळी असेल. ठीक आहे. शेकडा नफा म्हटलं तर काय करायचं, जी मोठी संख्या आहे त्याचा गुणाकार करायचा आणि जी लहान संख्या आहेत त्यांचा गुणाकार करायचा, बरोबर आहे. तर इथे किती आला मग 9 भागीला 16 गुणीला 100. आता 9 गुणीला 100 म्हणजे किती झाले 900. 900 भागीला 16. आता 16ने याला भागायचं, 16 पंचे 80, बरोबर आहे. नंतर किती उरले 10, इथे एक शून्य म्हणजे 100 झाले. मग 16 सक 96, बरोबर आहे. मग किती उरले 4, तर मग 16 दुने 32, 4 वर एक शून्य घेतला म्हणजे किती होईल 40. 40 मधून 32 गेले किती राहिले मग 8, मग 16 पंचे 80, बरोबर आहे. 8 म्हणजे 8 वर एक शून्य घ्यावं लागेल, म्हणजे 16 पंचे 80, 56.25 असं उदाहरणाचं उत्तर येते. चला समोरचं उदाहरण बघूया. तर बघा याच्यामध्ये 10-10 आहे आणि 9-9 आहे आणि इथे शेकडा नफाच विचारलेला आहे. पुन्हा सेम पद्धत वापरायची आणि याचं उत्तर तुम्ही काढून मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे. चला धन्यवाद.